शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी जी नवीन नेपियरची लागवड केलेली आहे त्याची आता सध्या खुरपणी चालू आहे। इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची जवळजवळ तिसरी खुरपणी आहे लागवड केल्यापासून, आणि ऑस्ट्रेलियन रेड नेपियरची दुसरी खुरपणी आहे। तर खूप शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं की त्याला तणनाशक चालतं की नाही चालतं, ह्या विषयावरती मी पाठीमागं पण एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। परंतु जे शेतकरी बंधू नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी ती माहिती जी आहे ती बघितलेली नाही, त्यांच्यासाठी मी आज पुन्हा एकदा खुरपणी चालू असताना हा व्हिडिओ बनवते। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर। त्याची आता याची खुरपणी करून बायका त्या साईडला इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची खुरपणी करायला गेलेले आहेत। तर खूप शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं की याला तणनाशक चालतं का, कोणतं चालतं। तर आम्ही तरी अजून याच्यावरती प्रयोग केलेला नाही तणनाशकचा, कारण मला असं वाटतं आम्हाला पर्सनली की तणनाशक जर मारलं तर त्याची वाढ जी आहे ती मंदावू शकते, त्याच्या पानांवरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळे अजून आम्ही तरी त्याच्यावरती प्रयोग करून नाही बघितलाय, त्यामुळे आम्ही शक्यतो खुरपणीच देतो। ऑस्ट्रेलियन रेड नेपियरला लागण केल्यापासून आता ही दुसरी खुरपणी आहे, म्हणजे जोपर्यंत ते कमरा इतकं होत नाही तोपर्यंतच त्याला खुरपणी करण्याची गरज आहे। एकदा ते कमरा इतकं झालं आणि जमिनीला त्याची खाली सावली तयार झाली, वासवा तयार झाला की खाली गवत जे आहे ते अजिबातच उतरत नाही। त्यामुळे ते जोपर्यंत कमरावरलं होत नाहीये तोपर्यंत तुम्ही त्याला शक्यतो खुरपणीच द्यायला पाहिजे। हे आहे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर। याची जवळजवळ लागण केल्यापासून ही तिसरी खुरपणी आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पहा, या बाजूला खुरपणी जी आहे ती चालू आहे। खुरपणी केल्याने काय होतं की ज्यावेळेस आपण त्याचं गवत काढतो आहे तर त्याची साईडची जमीन पण जी आहे ती भुसभुशीत होऊन जाते। या ठिकाणी हे पहा, इथं खुरपल्यानंतर पहा त्याची साईडची माती जी आहे ती पूर्णपणे खुरपल्यामुळे भुसभुशीत होऊन जाते। त्यामुळे खुरपणी केली तर एकदम चांगलं नेपियर उतरतं आणि त्याला साईडनी मुळ्या फुटायला पण चांगल्या प्रकारे जागा होते। तणनाशक मारल्याने त्याची हाईट जी आहे ती फुटते, त्याचबरोबर आपल्या मातीवरती तणनाशकाचा परिणाम होऊ शकतो। इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच्या शेजारीच इकडे 4G बुलेट सुपर नेपियर आहे। हे पहा, ते जवळजवळ कमरा इतकं तर वाढलेलंच आहे। त्यामुळे त्याचं गवत जे आहे आता त्याला ही शेवटची खुरपणी राहील। आता खुरपणी केल्यानंतर त्याला पुन्हा खुरपणी करायची गरज नाही पडणार, कारण खाली त्याला गवतच होणार नाही, कारण त्याचा खालच्या बेटाळांमुळे त्याला वसवा जो आहे खालच्या गवताला होऊन जाईल आणि त्यामुळे गवत जे आहे ते उतरणारच नाही। त्यामुळे ह्या हाईटचं होईपर्यंत तरी नेपियरला खुरपणी करणं हे फार गरजेचं आहे। त्यानंतरून तुम्ही त्याला खुरपणी नाही केली तरी चालते। ज्यावेळेस तुम्ही त्याची कटिंग करा त्याच वेळेस तुम्हाला त्याचं गवत जे आहे ते काढावं लागेल। मला एक दोन शेतकरी बंधूंचा फोन पण आला होता की ताई आम्ही मारून बघतो काय होतं काय नाही, पण त्यांनी काय मला परत फोन करून त्यांचा रेफरन्स दिला नाही की काय परिणाम झालाय तणनाशक मारल्याचा। त्याच्यामुळे शक्यतो मी तरी कुणाला सजेस्ट करत नाही की तुम्ही गिन्नीवरती तणनाशक मारा। मला पण मारून बघायचं आहे, ज्यावेळेस मी मारेल आणि त्याचा रिझल्ट मला समजेल त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून चॅनलवरती टाकणार आहे की तणनाशक मारावं की नाही मारावं, किंवा तणनाशक मारल्यानंतर नेपियरवरती काय परिणाम झाला आहे। तोपर्यंत तुम्ही नेपियरला जी आहे ती खुरपणीच करावी असं मी सांगेल, कारण मी शक्यतो कंटिन्यू खुरपणीच करून घेते। इथं बघा तुम्ही पाठीमागं नेपियरवरती खुरपणी चालू आहे। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।